तर आज सर्वात आधी येऊन जातो आम्ही सेंटरवर पेपर द्यायला. सेंटरवर पेपर वगैरे देऊन देतो ना, तिकडून चालला येतो सर्वात आधी गार्डन मध्ये व्हिडिओ शूट करायला. तिथं व्हिडिओ शूट केल्यावर आम्ही चालला येतो पिझ्झा खाले. पण तिकडे आम्ही एवढ्या चेंगड्या केल्या का तुम्हाला काच सांगू. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात. आज सर्वात आधी सकाळी वगैरे उठून जातो ना, डायरेक्ट चालला येतो कॉलेजमध्ये पेपर द्यायला. कारण भाई आज आपला आखरी पेपर होता. असं पण खूप दिवस झाले होते आपण ना काही ब्लॉग वगैरे बनवलं नव्हतं. कारण आपले भाई 12वीचे पेपर चालू होते, म्हणून काही आपण ब्लॉग वगैरे काही टाकत नव्हतो ना, बनवत पण नाही होतो. पेपर वगैरे देऊन देतो ना, डायरेक्ट येऊन जातो भाई गार्डन मध्ये व्हिडिओ शूट करायला. कारण की खूप दिवस झाले होते आपण ना काही व्हिडिओ वगैरे पण शूट नाही केली होती. तर गार्डन मध्ये व्हिडिओ वगैरे शूट करून टाकतो. व्हिडिओ वगैरे शूट झाल्यावर खत्री भाऊ म्हणते तुला खूप दिवस झाले मला ब्लॉग मध्ये नाही घेतलं. खत्री भाऊले ब्लॉग मध्ये घेतलं तर तितक्यात आपला तेरेनाम भाऊ बी येऊन गेला. मग त्याला पण ब्लॉग मध्ये घेणं पडलं. मग गाडी वगैरे काढून टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो पिझ्झा खायला ज्यासाठी. कारण की आमच्या मित्रा लोकांचा प्लॅन चालू होता का पेपर खतम झाल्यावर कुठं तरी जाऊ पिझ्झा वगैरे खायला. तर आम्ही येऊन जातो भाई इकडे पिझ्झा खायला. पिझ्झा येतपर्यंत भाई आम्ही इकडे चेंगड्या वगैरे करून टाकतो. मग साला आपल्याला खत्री भाऊ अजून नयन भाऊ म्हणते तुझ्या मोबाईलने एक फोटो वगैरे शूट करून दे म्हणते. यांची फोटो वगैरे शूट करून देतो ना, तितक्यात येऊन जाते आपली पेप्सी. कारण की भाई बहुत भूक लागली होती तर पेप्सीच पिऊन टाकली. पेप्सी पिता पिता साला पिझ्झा केव्हा आला याच्या काही लक्षच नव्हतं बरं ना. साला पिझ्झाले पाहून तर माझ्या तोंडात इतका पाणी सुटलं का तुम्हाला काच सांगू. पण साला मीनं पहिले पिझ्झा नाही खाल्ला. साला खत्री भाऊले पिझ्झा चारत होतो तो तर डायरेक्ट पप्पी द्यायलाच लागून जाते. मग पिझ्झा वगैरे खाऊन डायरेक्ट बाथरूम मध्ये येऊन जातो फोटो शूट करायला. फोटो वगैरे शूट करून टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो घरी ज्यासाठी. तर मित्रांनो आजचा ते एवढा. आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये. अगर ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करून टाका.